तर सुरुवात करत आहोत आपण पहिल्या पारीपासून. तर अर्धा तास पूर्ण चालत आपण आलेलो आहे. एक 250-300 पायऱ्या कंप्लीट केल्या असतील. त्यानंतर आपले सातारचे भाऊ भेटलेत, दादा आणि हे एक सोबत आहेत दादा. तर यांना भेटून इतकं बरं वाटलं की चला आपल्या महाराष्ट्रातूनही कोणतरी आहे. आणि खरं विशेष म्हणजे सोबत कोणीतरी हवं, कारण गिरनार यावेळी इतका शांत आहे की आपल्या पावलांचा सुद्धा आपल्यालाच आवाज येतो आहे. तर त्याहून सुद्धा भीती वाटते. तर इतक्या सगळ्या शांत वातावरणामध्ये चालायचं एकट्याने म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. तर सोबती मिळाले तर नक्कीच प्रवासी आपला सुखकर होईल. तर त्याला गिरनार पर्वताचा प्रवास सुरू करून आपल्याला जवळपास 1 तास पूर्ण होतो आहे. या 1 तासामध्ये साधारणतः 500-700 पायऱ्या आलो असेल. माहीत नाही आहे नेमकी किती पायऱ्या आलो आहे, कारण अंधार असल्यामुळे दिसत ती नाही आहे किंवा काही कुठे काय लिहिलं हे कळत नाही आहे. फक्त चालतो आहे. वरती थंडी आहे यास ऐकून स्वेटर वगैरे घातलेला, परंतु चढतानाच इतका घाम येतो आहे की बन्यांवर सुद्धा खूप गरम होतं आहे. म्हणून बन्यांवरच वरती चाललो आहे. हिमालयापेक्षाही पुरातन काळात निर्माण झालेला हा गिरनार पर्वत. आणि ह्या गिरनार पर्वताची महती अशी आहे की भगवान शंकर कैलास पर्वतावर राहण्याआधी या गिरनार पर्वतावर राहत असत. तर अशा प्रकारे विशेष महत्त्व असलेला हा गिरनार पर्वत. तर या पर्वताला आपण चढाई करण्यासाठी सुरुवात केली होती 10:30 वाजता. आता 11:30 वाजता आहेत. 1 तासाभरापासून आपण चालतो आहे, पण एक वेगळीच ऊर्जा मिळते या ठिकाणी आल्याच्या नंतर. तुम्ही थकलायत, तुम्ही बसलायत, एक 5 मिनटानंतर तुमचं सर्व थकवा हा नाहीसा होतो आहे. भगवान गुरुदेव दत्तांचं नाव घेतल्याच्या नंतर जी ऊर्जा मिळते ती शब्दामध्ये सांगण्यासारखी नाही आहे. तर या ठिकाणी 2300 पायऱ्या आपल्या कंप्लीट झाल्यात. इथं वरती या ठिकाणी लिहिलं आहे. आणि आत्ता 11:15 वाजलेत, 12:15 वाजले आहेत. आणि 12:15 वाजता आपण 2500 पायऱ्या कंप्लीट केलेल्या आहेत. पाठीमागे 1:30 वाजला आहे. 1:30 वाजता आपण गोरक्षनाथांच्या मंदिरापासून तर खाली आपण उतरत आहोत गुरुदत्तांच्या शिखरावर जाण्यासाठी. आता हे उतरून पुन्हा इकडे चढणार आहोत. आता हे धुकामुळे काहीच दिसत नाही. वरती गेल्यानंतर तुम्हाला गोरक्षनाथ महाराजांचं मंदिर 1:30 वाजता क्रॉस करून आपण 2 वाजता भगवान दत्तात्रयांच्या कमानीपाशी आलेलो आहे. आणि एक 7-8 जण महाराष्ट्राचे भेटल्यामुळं मध्ये कुठेच व्हिडिओ घेण्याचं काही कारणच नाही, कारण एकदा सगळेच निघले की निघले. फोटोशूट चालू आहे. हे रावेतकर मंडळीत सगळी. सातारची गेल्यात पुढं. जय श्री गिरनार. आळंदी इकडेच आहे. हा, या ब्लॉग मध्येच्या चला. जय श्री गिरनारी. नमस्कार महाराज. राम राम. रामकृष्ण हरी. काय वाटत नाही, पण उतरताना जर अंगून आले मस्त वाटलं, एकदम फ्रेश वाटतंय बुद्धी दिली. प्रवास चांगला झालाय, सुखरूप झालाय, व्यवस्थित. मनात इच्छा असेल ना तर सगळं शक्य होतंय. गिरनारला दत्त महाराजांनी बोलायला शिवाय येत नाही इकडे कोणी. जय गिरनारी. जय गिरनारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 2:15 वाजता पोहोचलो गुरुदेवांच्या दरबारी.
मित्रांनो, हे दगड जर आपण बघितले गिरनार पर्वतावरचे दत्तात्रय महाराजांच्या शिखरावरचे जे दगड आहेत ते अशा प्रकारे आहेत. असं वाटतं आत्ता दगड खाली पडेल हा. तर हे आहे दत्तगुरूंचं स्थान. आणि हे आहे गोरक्षनाथांचं स्थान. इथे अखंड ध्वनी आहे या आतमध्ये आणि प्रसादही इथेच दिला जातो. फोटो घे ना आमचं. आपण परतीच्या मार्गावर असताना हा सूर्य आहे. पण परतीच्या मार्गावर असताना गोरखनाथजी महाराजांची चरण पादुका मित्रांनो, गिरनार पर्वतावर वायू आहे वायू. कुठलं? तर मित्रांनो, हे आहे अंबाजी मातांचं मंदिर, म्हणजे 51 शक्तिपीठांपैकी एक. तर मित्रांनो, हे आहे अंबाजी माताचं मंदिर आणि या मंदिराच्या लगेच शेजारीच इथं रोपवे आहे. इथपर्यंत तुम्ही रोपवेने येऊ शकता. इथून पुढे तुम्हाला 4-4.5 हजार पायऱ्यांचा प्रवास आहे. आणि तुम्ही जर पूर्ण खालून चढत येत असाल तर पुन्हा 10,000 पायऱ्यावर यायला आणि 10,000 पायऱ्या खाली उतरायला, अशा प्रकारे आहे. मित्रांनो, पाठीमागं तुम्ही बघत असलेला हा रोपवे हा आशिया खंडातील सर्वात मोठा, सर्वात जास्त लांबीचा रोपवे आहे. तर मित्रांनो, हे आहे जैन धर्माचे नेमिनाथ यांचं मंदिर आणि तुम्ही बघू शकता शेजारूनच रोपवे गेलेला आहे. तर रोपवे हा अंबाजी मातांच्या मंदिरापर्यंत जातो. हे जे पाणी ओसरते, हे जे गेट आहे, तर या गेटावर पूर्ण शेवाळ आलेलं आहे. छोटी छोटी झाडं उगली आहेत, छान वाटते. जय श्री गिरनारी. अजून एवढं उतरायचं राहिलं आपलं. पाठीमागचं व्ह्यू बघता, ढग बघता, इतकं भारी वाटतंय. असं वाटतं उतरू नये खाली, इथूनच फक्त निसर्गाचा आनंद घेत राहावं. हात करो.
तर हे बघताय छोटे छोटे बारीक रोपे आहेत आणि हा जो काही मार्ग दिसत आहे व्हाईट मध्ये आपला उतरण्याचा मार्ग आहे. तर या ठिकाणापासून अजून 2000 पायऱ्या आपल्याला खाली उतरायचं. फेस नहीं आ रहा है आपका. फेस नहीं आ रहा है. नहीं कर दूं? ऊंचा कर दो करना थोड़ा. पड़ेगा. हाँ भैया डन. थँक्यू. यूट्यूब में वीडियो बनाते हो? कितने सब्सक्राइबर्स हैं? ज़्यादा नहीं है अभी. मेरे तो अभी 100 के ऊपर ही हुए हैं. अच्छा क्या नाम है आपका? नीति रामानी नीति रामानी. NITI. रियल बने એવી રીતે हिंदी हिंदी એટલે તમે લાઈવ છે એમ हिंदी हिंदी अंडरस्टैंडिंग हिंदी वीडियो उतारने की हाँ. बता रहे दुनिया को. लाईव्ह चल रहा है. रात्री सुरू केलेला आपण हा गिरनार पर्वताचा प्रवास एक 10:30 वाजता आपण म्हणजे रात्री आपण दत्तात्रय महाराजांच्या शिखरापर्यंत 2:15 वाजेपर्यंत पोहोचलो होतो. तेथून आपण थोडीशी विश्रांती घेऊन सकाळी आपण 7-7:30 वाजता परत पर्वत उतरण्यास सुरुवात केली होती आणि आत्ता जवळपास 11-11:30 वाजता आहेत. आपण एकदम निवांत शांततेने बसत होतो एकदम याने खाली आलो आहोत आणि येथून आता 200-250 पायऱ्या आपल्या शिल्लक आहेत. त्या कंप्लीट झाल्याच्यानंतर आपण आपल्या पुढच्या प्रवासाला निघणार आहोत जे की सोमनाथासाठी आज आपण जाणार आहोत. तर चला तुम्हाला 2 गोष्टी फक्त मला हे सांगायच्या होत्या की तुम्ही जर गिरनार पर्वतासाठी पायऱ्या चढून जाणार असाल, रोपवेने न जाता पायऱ्या चढून जाणार असाल तर त्यासाठी तुम्ही काय काय कॅरी करायला हवं. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे ग्लुकोज पावडर घ्या. जेणेकरून तुम्ही पाणी बॉटल वगैरे घ्या तर त्यातूनमध्ये तुम्ही ग्लुकोज पावडर टाकल्याच्यानंतर तुमची एनर्जी मेंटेन राहील आणि त्यानंतर त्याच्यासोबत एखादी मेडिकलमधून पेन किलर गोळी घ्या. जेणेकरून तुम्ही जे चढणार आहात ते तुम्हाला जास्त जाणवणार नाही. खाली उतरल्याच्या नंतरही एक पेन किलर तुम्ही घ्यायला हवी जेणेकरून तुम्हाला पुढेही प्रवासामध्ये काही त्रास होणार नाही. आता मी तुमच्या समोर आत्ताच एक पेन किलर गोळी घेतलेली आहे आणि ही ग्लुकोजची पावडर आत्ताच या बाटलीमध्ये टाकलेली आहे आणि ही आहे आपली पेन किलरची बाटली. मित्रांनो गिरनार पर्वतावर येण्यासाठी आपल्याला प्लॅस्टिक टाळण्यासाठी खाली एंट्री गेटमधून कुठल्याही प्रकारचं प्लॅस्टिक घेऊन जाता येत नाही. वरती जर तुम्हाला येत असेल तर अशी बाटली एक साध्या पाण्याची 30 रुपयाला आणि फिल्टर पाण्याची 50 रुपयाला मिळते. इतकं जर पोल्युशनची जर काळजी गव्हर्नमेंट घेत असेल तर गव्हर्नमेंटनी असं पोल्युशन हे थांबवायला काहीतरी करायला हवं. ही माझी एक प्रामाणिक इच्छा आहे. ठीक आहे चला.
तर ही आहे गिरणारची शेवटची पायरी म्हणजेच सुरुवातीची पायरी. तर पूर्ण करून झाल्याच्या नंतर इथे असलेला हा दामोदर कुंड, या कुंडामध्ये स्नान करायला पाहिजे. जर हे स्नान आपण केलं नाही तर आपली गिरनार यात्रा पूर्ण होत नाही असं या ठिकाणी सांगितलं जातं आहे. तर आपण आलेलो आहोत या दामोदर कुंडाजवळ. पाठीमागे हे दामोदर कुंड आहे. या दामोदर कुंडाचं वैशिष्ट्य म्हणजे असं की महाशिवरात्रीला ज्यावेळी सर्व साधू संत या ठिकाणी या कुंडामध्ये स्नान करण्यासाठी येतात, तर त्यावेळी भगवान शिवजीसुद्धा आपल्या वेश बदलून म्हणजे एखाद्या साधूच्या वेशामध्ये येऊन या कुंडामध्ये स्नान करतात. आणि विशेष म्हणजे आता या ठिकाणी कुणी अटेंडन्स घेत नाही, पण असं पुरातन कालापासून सांगितलं जातं की ज्यावेळी सर्व साधू या कुंडामध्ये जातात त्याच्यानंतर एक साधू त्यातला बाहेर येत नाही, तेच म्हणजे भगवान शिवजी असतात. ती विशेष या कुंडाचं महत्त्व आहे हे तुम्हाला यातून कळायलाच असेल. तर चला आपण या कुंडाचं स्नान करूयात आणि आपल्या यात्रेला सफल करूयात. पंढरपूरचा महिमा सांगताना ज्याप्रमाणे सांगितलं जातं की जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा काही चराचरामध्ये काहीच नव्हतं तेव्हापासून पंढरपूर होतं. अगदी त्याचप्रमाणे गिरनार पर्वतचा महिमा सांगताना असं सांगितलं जातं की हिमालय ज्यावेळी नव्हता तर त्या आधीपासून गिरनार पर्वत हा त्या ठिकाणी उभा आहे. आणि जेव्हापासून गिरनार पर्वत आहे तेव्हापासून हा दामोदर कुंड या ठिकाणी आहे. यात्रा आपण परिपूर्णतेने सफल केलेली आहे. तर चला भेटूया आता सोमनाथ या महादेव ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी. त्या ठिकाणी दर्शन वगैरे घेऊन आपण द्वारकासाठी आणि तेथून पुढे नागेश्वर ज्योतिर्लिंगासाठी निघणार आहोत. तर चला भेटूया आपल्या पुढील प्रवासात. रामकृष्ण हरी.